नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच एक पोस्ट वाचनात आली. शीर्षकच असं होतं, माणसातला माणूस जागा करणारे काही दिवस. आता या इंटरेस्टिंग शीर्षकावरनं ती पोस्ट पूर्ण वाचावीशी वाटली आणि खरंच छान वाटली, विचार करण्यासारखी वाटली, म्हणून आज ती तुमच्याशी शेअर करते. माणसातला माणूस जागा आहे हे दाखवणारे काही दिवस असतात. ते दिवस काही कुठल्या कॅलेंडरवर लाल रंगात लिहिलेले नसतात, तर ते अचानक येतात. दार ठोठावून येत नाही, थेट मनात शिरून येतात. त्या दिवशी घडणाऱ्या गोष्टींचा आपला आणि आपला काहीही संबंध नसतो, तरीसुद्धा आपसूक आपले डोळे पाणवतात. कारण त्या दिवशी आपण मी नसतो, तर आपण फक्त एक माणूस असतो. कधी रस्त्यावर अपघात पाहिलाय? आपण त्या माणसाला ओळखत नाही, त्याचं नाव, गाव, जात, धर्म काही माहिती नसतं. तरी पण एक क्षण असा येतो ना की आपली महत्त्वाची कामं आपण सोडून देतो. अपघात पाहून आपल्यात काहीतरी हलतं. का? कारण त्या क्षणी आपण स्वतःला त्याच्या जागी ठेवतो. हा मीही असू शकलो असतो, ही जाणीव माणसाला माणूस बनवते. त्या क्षणी आपण श्रीमंत नसतो, गरीब नसतो, मोठे नसतो, लहान नसतो. आपण त्यावेळी फक्त हळवे झालेलो असतो, माणूस असतो. आयुष्य 4च दिवसांचे हे दाखवणारे काही दिवस असतात. बहुतेकदा ते स्मशानाच्या वाटेवर सापडतात. चितेसमोर उभं राहिल्यावर कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. तिथे फक्त एकच सत्य उरतं, त्याचं सगळं संपलंय. त्यानं काय मिळवलंय हे त्याचं बँक बॅलन्स सांगत नाही, त्याचे पुरस्कार सांगत नाहीत, त्याची गाडी बंगला हे सांगत नाहीत. तर ते सांगतात त्यावेळी तिथं किती माणसं त्याच्यासाठी हळहळत आहेत. त्यावेळी आपल्याला कळतं की हा माणूस चांगला होता, हा माणूस खूप मोठा होता. यानं वेळ दिला की यानं फक्त उपदेश दिले, यानं माणसं जोडली की यानं फक्त स्वतःचा फायदा पाहिला. गेल्यानंतर प्रत्येकाजवळ त्याची आपापली अशी ओळख असते. एका छोट्या गावात एक खूप साधा शिक्षक होता. ना मोठं घर, ना मोठी पोस्ट, न सोशल मीडियावर फॉलोअर्स. तो अचानक देवाघरी गेला. त्याच्या अंत्ययात्रेला संपूर्ण गाव रडत होतं. कोणी म्हणालं माझ्या मुलाला यांनी शिकवलं, कोणी म्हणालं मला चुकीच्या मार्गावरनं यांनी परत आणलं, कोणी म्हणालं माझ्यावर विश्वास ठेवणारा हा एकच माणूस होता. तो माणूस फार श्रीमंत नव्हता, पण परिपूर्ण होता. गोष्ट तशी छोटीशी आहे, पण विचार करायला लावणारी आहे की आपण रोज काय साठवतोय, पैसा की आपल्या वागण्यातून आठवणी, पद की नाती, अहंकार की आधार. कारण शेवटी आपल्याबरोबर काहीच जात नाही. आपल्या मागे आपण कसे होतो हेच राहतं. श्रोते हो, आपण सगळेच व्यस्त आहोत, सगळेच थकलेलो आहोत, सगळेच संघर्ष करतो आहोत. पण तरीही एखाद्याचं ऐकून घेणं, एखाद्याच्या दुःखात त्याला आधार देणं, हे काही फार मोठे त्याग नाही आहे. हे फक्त आणि फक्त माणूस असण्याचे पुरावेत. उद्या जर आपल्याही आयुष्यातले ते 4 सुखाचे दिवस संपले तर आपल्यालाही या सगळ्या गोष्टींची गरज लागतेच ना. शेवटी एक लक्षात ठेवायचं, आपल्यातला माणूस आपण दररोज जागता ठेवायला हवा. कारण आपल्यानंतर आपण इतरांच्या लक्षात राहतो ते आपल्यातल्या माणूसपणामुळेच किंवा माणुसकीमुळेच, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.